हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, तयाचे बिसाट शब्द, याचा भाग 3. सर्व विचारवंतांपुढे आज हाच प्रश्न आहे. या तरुण मुलामुलींना योग्य वळण लावायचं तर त्यांच्यावर योग्य संस्कार व्हायला हवे. संस्कार म्हणजे आपण एका कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे घटक आहोत. आपल्यावर काही जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून त्यानुसार आपलं वर्तन हवं. व्यक्ती जर धड नसेल तर कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं भवितव्यच धोक्यात येईल. आज त्या संबंधीचं शिक्षण, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र कुठंच मिळत नाही. रेडिओ, टी व्ही, मासिकं, वृत्तपत्र ही जी प्रचार माध्यमं, त्याच्याकडे तर बघणंच कठीण. म्हणून पारमार्थिक विचार करणाऱ्या जेवढ्या म्हणून संस्था आहेत त्यांनी एकत्रितपणे हा विचार केला पाहिजे. चांगला माणूस घडवणं ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. आज तरुणांपुढे चांगले आदर्शच नाहीत. गेल्या 25-30 वर्षात आदर्श व्यक्ती तयार झाल्या नाहीत. ते आदर्श निर्माण करण्यासाठी आमची संस्था आहे. आदर्श पती, आदर्श पिता, समाजपुरुष, राष्ट्रवादी मनुष्य निर्माण झाला पाहिजे. भविष्यात समजा भारतानं खूप संपत्ती मिळवली पण आपली भारतीय संस्कृती गमावली तर त्या संपत्तीला काही अर्थ राहणार नाही. माझी धारणा अशी आहे की सध्याचा हा समाज बदलण्याखेरीज काही उपयोग नाही. आपण पाश्चात्य पद्धतीवर जगून चालणार नाही. त्यांची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असेल पण समाजात अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत. कुमारी मातांचा प्रश्न तिकडे फार मोठा आहे. माझा एक मित्र तिकडे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्या कॉलेजमधले 18 ते 22 वर्षांच्या मुलांपैकी 60-70% मुलांना आपले वडील कोण हे माहीत नाही. काय ही स्थिती? हे काय राष्ट्र? हे काय संस्कार? या पातळीवर आपल्याला जायचं नाही आहे. तेव्हा त्या दृष्टीनं आपण सावधगिरी घेतली नाही तर पुढच्या 50 वर्षात आपणही त्याच पातळीवर जाऊ. तिथं कुटुंब व्यवस्थाच नष्ट होत चालली आहे. कुटुंब व्यवस्था असेल तर मुलांवर संस्कार होणं शक्य आहे. आत्मदर्शन, समाधी अवस्था ही वैयक्तिक जीवनात मोठीच गोष्ट आहे. ती दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट खास नाही. पण केवळ तेवढ्यानं माझं समाधान नाही. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं तसंच मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःपुरतंच बघू नये. तसं परमार्थाच्या बाबतीत देखील आपल्याला जे काही येत असेल ते दुसऱ्याला सांगणं, त्याला परमार्थ मार्गावर आणणं हे प्रत्येकाचं काम आहे. मी कोण याचा शोध घेण्यासाठी हा नरजन्म आहे. भगवंतानं हे जीवन आनंदासाठी निर्माण केले. सर्व इंद्रियांची रचना पहा. 60-70 वर्ष डोळे, कान, जीभ उत्तम काम देतात. असा हा सुंदर देह त्याज्य नाही, पण त्याचा उपयोग केवळ विषय भोगण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावं. हा देह परमेश्वराकडे जाण्यासाठी आहे. तो परमात्मा आणि मी एक हा बोध ठेवावा. सारे संत, सारी शास्त्र आपल्याला आनंदानं आणि समाधानानं राहायला सांगतात. सारं जीवनच आनंदमय असावं असं ते सांगत असतात. परंतु हा आनंद जीवाला आपोआप मिळत नाही. विद्या किंवा पैसा जसा कमवावा लागतो तसंच आनंद, समाधान हेही कमवायला लागतं. या आनंदाच्या आणि समाधानाच्या आड आपलेच राग, लोभ येत असतात. हळूहळू साधना करून हे दोष काढून टाकूनच समाधानाची किंवा आनंदाची प्राप्ती करावयाची असते. नामस्मरण, ध्यान, सत्संगती आणि संतांच्या मुखातून अद्वैत ग्रंथांचं श्रवण हे साधनेचे मार्ग आजपर्यंतच्या साधकांनी हाताळलेले आहेत आणि त्यातूनच त्यांनी आनंदाची प्राप्ती करून घेतली. प्रेम, शांती, आनंद, समाधान ही जीवनाची चतुसूत्री असून
यांनीच जीवन धन्य होत असतं. आपलं स्वरूप आनंद स्वरूप असून या साधनेनं आपल्याला स्वरूपाचा आनंद प्राप्त करून घेणं शक्य आहे. यासाठीच मोठ्या प्रयत्नपूर्वक मनाला अध्यात्माकडे लावावं. देह हा प्रधान नसून गौण आहे. सर्व व्याधी, जन्म, मृत्यू या देहाला. पण आपण तसे नाही. आपण म्हणजे आत्मा. देह मी नव्हे. माझं नाव हे, मी हे काम करतो, हे सगळं वरवरचं आहे. मुळात आपण आत्मरूप. तो आत्मा ओळखला म्हणजे झालं. देह मनाला काही सुखदुःख असतात. आत्म्याला मात्र जन्ममृत्यू नाही. पण हे आपल्या लक्षात न येता आपण देहालाच मी समजतो आणि देह नाही म्हणजे आपण नाही असं वाटतं, पण ते खरं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वारा वाहतो तेव्हा झाड हलतं, पण झाड असलं, झाड हललं म्हणजेच वारा आहे असं नाही. झाड नसलं तरी वारा आहे. जसं देह असला तरी मी आहे, देह नसला तरी मी आहेच. याला म्हणायचं, मला जन्म नाही, मृत्यू नाही, मी अखंड आहे. त्या मीला ओळखलं की आपलं काम झालं. मग या जन्मात दुसरं काही करायचं राहिलं नाही. आपल्या मनात नाना गोष्टी येऊ शकतात, पण त्या देह मन बुद्धीपासून मी अगदी वेगळा आहे, अलिप्त सच्चिदानंद स्वरूप आहे. सर्व संतांनी आजपर्यंत हेच सांगितलं. ज्याला कुणाला बोध होईल की शिव तो मी, त्याला सगळा बोध झाला, त्याला ज्ञान झालं. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.